Dear friends, next article is dark reaction. Reactions which are not directly dependent on light are called as dark reactions. ज्या रिॲक्शन लाईटवर डायरेक्ट नाही, इनडायरेक्ट तर अवलंबून असतातच, पण डायरेक्ट नाही, दिवसाच घडतात ह्या सुद्धा, पण लाईटवर डायरेक्ट अवलंबून नसतात, त्या डार्क रिॲक्शन्स किंवा बायोसिंथेटिक फेज की ज्यामध्ये CO2 चं रिडक्शन शुगर मध्ये होतं. सुरुवातीला डार्क रिॲक्शन मध्ये आपण पाहूया केल्विन बेन्सन सायकल. प्रोफेसर मेल्विन केल्विन, बार्कली युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, फाइंड आउट द पाथ ऑफ कार्बन बाय यूजिंग. काय यूज केलं त्यांनी क्लोरेला, सिंडेस्मस नावाच्या युनिसेल्युलर अल्गी वापरल्या. C14 हा कार्बनचा आयसोटोप वापरला, रेडिओ कार्बन वापरला. कंपाऊंड सेपरेट करण्यासाठी क्रोमॅटोग्राफी टेक्निक वापरलं आणि त्यांनी स्टडी केला तर त्यांना आढळून आलं कार्बनचा पाथ ह्या अनेक 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 रिॲक्शननी बनलेला आहे. आणि हा जो पाथवे आहे त्याला C3 पाथवे किंवा केल्विन सायकल या नावानं आपण स्टडी करतो. त्याचं नोबेल प्राइज सुद्धा त्यांना मिळालेलं आहे. C3 प्लांट किती आहेत? 80% प्लांट अर्थ वरती याच प्रकाराचे आहेत. या पृथ्वीवरती जेवढे प्लांट आहेत त्यामधले 80% प्लांट हे C3 प्लांट आहेत. केल्विन सायकल ऑकर्स इन स्ट्रोमा ऑफ क्लोरोप्लास्ट, ते तर आपल्याला माहीतच आहे. लाईट रिॲक्शन मध्ये तयार केलेले ATP आणि NADPH+H+ ही एनर्जी वापरून CO2 चं रिडक्शन शुगर मध्ये करण्याची प्रोसेस म्हणजे केल्विन सायकल. It produces glucose. It takes 6 turns, use 18 ATP and 12 NADPH. हे आपण आता पुढे डिटेल स्टडी करूच. आता इथं हा पाथवे दाखवलेला आहे. केल्विन सायकल. इथं डिटेल पाथवे दाखवलेला आहे, परंतु एवढ्या डिटेल स्टडी करण्याची आपल्याला आवश्यकता नाही. यामध्ये डार्क रिॲक्शन ही स्ट्रोमा मध्ये होते. लाईट रिॲक्शन मध्ये बनलेले ATP, NADPH+H+ यांचा उपयोग केला जातो आणि CO2 चं रिडक्शन करून ग्लुकोज नावाची शुगर बनवली जाते.
हा पाथवे प्रोफेसर मेल्विन केल्विन यांनी स्टडी केलेला आहे. मेल्विन केल्विन यांनी स्टडी केलेला आहे. C14 आयसोटोप वापरून त्यांनी हा स्टडी केलेला आहे. या C3 पाथवे मध्ये आता स्टेप्स किती आहेत? 3 स्टेप्स. आता NCERT प्रमाणे फार सोपं आहे, पण मी तुम्हाला सर्व रिॲक्शन डिटेल स्टडी करून घेणार आहे. तुमच्याकडनं डिटेल एक्सप्लेन करणार आहे मी सर्व रिॲक्शन्स याच्या. तर इट ऑकर्स इन ऑल फोटोसिंथेटिक प्लांट. C3 प्लांट हा युनिव्हर्सल पाथवे आहे. जरी C4 प्लांट असले तरी त्यामध्ये C4 पाथवे प्लांट मध्ये सुद्धा C3 पाथवे होतोच, फक्त तो सेकंडरी लेवलला आहे. CAM प्लांट मध्ये पण C3 पाथवे होतोच. सो युनिव्हर्सल पाथवे ऑफ फोटोसिंथेसिस. It consists of carboxylation, reduction and regeneration. 3 steps आहेत यामध्ये. CO2 फिक्सेशन करणे म्हणजे कार्बोझायलेशन. पुन्हा सेकंड स्टेप आहे रिडक्शन आणि थर्ड स्टेप आहे रिजनरेशन ऑफ RUDP और RUBP. आता मी इथं त्याच्यासाठीच तुम्हाला डिटेल एक्सप्लेन करण्यासाठीच ब्लँक ठेवलेलं आहे. बघूया C3 पाथवे इन डिटेल. RUDP, ribulose diphosphate or biphosphate, is a 5 carbon compound. It fixes CO2. आता आपण एक ग्लुकोज बनवायचा आहे, त्यामुळं आपण एका ग्लुकोज साठी 6 CO2 लागतात. त्याप्रमाणे आपण इक्वेशन बनवू. 6 RUDP fix 6 CO2 in presence of RUDP carboxylase. या अर्थ वरती सर्वात मोठ्या प्रमाणावरती असलेलं 16% असलेलं हे प्रोटीन आहे रुबिस्को RUDP कार्बोझायलेज. It fixes CO2 in presence of RUDP fix CO2 in presence of RUDP carboxylase to produce 6 carbon unstable compounds. 6 molecules of 6 carbon unstable compounds. Then the 6 molecules of 6 carbon unstable compound splits into 12 molecules of 3-phosphoglyceric acid. हे अनस्टेबल कंपाउंड स्प्लिट होतात 12 3-फॉस्फोग्लिसरिक ऍसिडच्या मॉलिक्यूल मध्ये. 3PGA म्हणजे ग्लिसरिक ऍसिडच्या तिसऱ्या कार्बन ऍटमला फॉस्फेट जोडला म्हणून नाव दिलं 3PGA. This is the first stable compound of C3 pathway. 3PGA is a first stable compound of C3 pathway. It contains 3 carbons. 3 carbons आहेत. Hence, it is called as C3 pathway. क्वेश्चन विचारला जाईल, पहिला स्टेबल कंपाउंड कोणता? 3PGA. Now 12 molecules of
3 हे कार्बोझायलेशन स्टेप झाली. आता पुढची स्टेप, 12 molecules of 3-PGA are converted into 12 molecules of 1,3-diphosphoglyceric acid. काय झालं या स्टेप मध्ये? फॉस्फेट ऍड झाले. आता फॉस्फेट कुठं जरी ऍड होणार असतील तर देणार कोण? एटीपी. कुठले आले एटीपी? हे लाईट रिएक्शन मध्ये तयार झालेले 12 एटीपी या ठिकाणी वापरले आणि 12 एडीपी तयार झाले ते लाईट रिएक्शनला दिले. 12 एटीपी लाईट रिएक्शनचे इथं वापरले गेले. नेक्स्ट स्टेप, 12 molecules of 1,3-diPGA. इथं तर रिडक्शन होणार आहे. यामध्ये 12 molecules of 1,3-diPGA are converted into 12 molecules of phosphoglyceraldehyde. 12 molecules of phosphoglyceraldehyde are formed. आणि या प्रोसेस मध्ये 12NADPH+ तयार हो, जे लाईट रिएक्शन मध्ये झालेले आहेत ते इथं वापरले. 12NADP. NADPH+ यूज केले आणि 12NADP तयार झाले. लाईट रिएक्शन मध्ये NADPH जे बनतात ते या स्टेप मध्ये रिडक्शन होतं. हायड्रोजन्स दिले जातात या स्टेप मध्ये आणि NADP तयार होणार ते पुन्हा लाईट रिएक्शन मध्ये वापरणार. आता काय मिळालं या रिडक्शननं? 12 molecules of 3-phosphoglyceraldehyde PGAL. पागल किती पागल आहेत? 12 पागल्स आहेत. आता या 12 पागल्स पैकी 2PGAL 12 पागल पैकी 2 पागलचा उपयोग करून एक ग्लुकोज बनवला जातो. किती? 90 सेकंद. थ्रू इंटरमिडिएट रिएक्शंस लाइक फ्रक्टोज 1,6-डायफॉस्फेट, त्यापासून फ्रक्टोज 6-फॉस्फेट, त्यापासून ग्लुकोज 6-फॉस्फेट, त्यापासून ग्लुकोज बनला. किती वेळेमध्ये? 90 सेकंद मध्ये ही ग्लुकोज फॉर्मेशनची प्रोसेस होते. यावर क्वेश्चन विचारला जाईल. नोट डाऊन करून ठेवा. So out of 12 molecules of PGAL, 2 molecules are used in synthesis of 1 glucose molecule. क्वेश्चन मध्ये 6 molecule पैकी म्हटलं तर 1 वापरणार, 12 पैकी म्हटलं तर 2 वापरणार ग्लुकोज बनवायला PGAL चा मॉलिक्यूल. Then remaining 10 molecules of PGAL, जे राहिलेले 10 molecules आहेत, राहिलेले जे 10 molecules आहेत PGAL चे, त्यांचा उपयोग पुढे रिजनरेशन ऑफ 6-RDP, रिजनरेशन जी थर्ड स्टेप आहे ती आता होते.
So out of 12 molecules, 10 molecules of Pagal, 10 Pagal are used in regeneration of 6 RUDP through many intermediate reactions. त्या रिॲक्शन डिटेल आपल्याला इथं नाही, तिथं आपण शॉर्ट मध्ये फक्त स्टडी करतोय. मग इथं इरेथ्रोज 4 फॉस्फेट, then pseudo heptulose 7 phosphate, then they are converted into RUMP, 6 molecules of RUMP, ribulose monophosphate, and finally 6 molecules of RUMP are converted into 6 molecules of RUDP. During this process, ATP, 6 ATP are used and 6 ADP are formed. अशा प्रकारे RUDP, RUBP, रायबुलोज डायफॉस्फेट किंवा बायफॉस्फेटचं रिजनरेशन केलं जातं. So this is the carboxylation, this is the reduction, and this is the regeneration process. पुन्हा क्वेश्चन यावरती वेगवेगळे विचारले जातात. जसे क्वेश्चन बनतात त्याप्रमाणे आपण इथं ड्रॉइंग केलेलं आहे. जसं पहिला क्वेश्चन, हु इज द इनिशियल एक्सेप्टर ऑफ CO2 इन C3 pathway? RUDP, RUBP 5 carbon compound is initial acceptor of CO2. एन्झाइम या ठिकाणी कोणता यूज केलेला आहे? RUDP, कार्बोझायलेज किंवा रुबिस्को. किती CO2 फिक्स करणार एका ग्लुकोज साठी? 6 CO2 एका ग्लुकोज साठी फिक्स करणार. याच्यासाठी Mg++ कोफॅक्टर यूज केले जातात. त्यानंतर फर्स्ट स्टेबल कंपाऊंड C3 पाथवेचा कोण? 3-PGA. Why it is named as a C3 pathway? First stable compound contains 3 carbons. या 12 PGL च्या मॉलिक्यूल पैकी किती PGL चे मॉलिक्यूल ग्लुकोज बनवण्यासाठी वापरतात? 2. 12 पैकी 2. 6 पैकी विचारलं तर 1. आणि 12 पैकी किती मॉलिक्यूल्स RUDP च्या रिजनरेशन साठी यूज केले जातात? तर 10. एक ग्लुकोज मॉलिक्यूल बनवायला 6 CO2 लागतात. म्हणजे या प्रोसेस मध्ये 6 O2 रिलीज होणार. त्याच बरोबर 18 ATP लागतात. 12 NADPH+H+ लागतात. आणि फोटॉनच्या फॉर्म मध्ये चर्चा करायची म्हटलं तर एक CO2 फिक्स करण्यासाठी 8 फोटॉन लागतात. एक ग्लुकोज बनवण्यासाठी 6 CO2 लागतात. म्हणजे 48 48 photons are used for synthesis of one glucose molecule. एक ग्लुकोज मॉलिक्यूल बनवण्यासाठी किती वेळ लागतो? MCQ विचारला जाईल. 90 सेकंद. त्याच बरोबर तुम्हाला आता हे जे सगळे कंपाऊंड मी इथं दाखवलेले आहेत हे कुणीच विजिबल नाहीये, हे दिसत नाहीत आपल्याला. मग क्वेश्चन पुन्हा विचारला जातो, which of the following is the first visible product of photosynthesis? तर ग्लुकोज मुळे ऑस्मोटिक बॅलन्स त्या सेलचा बदलतो आणि त्यामुळे
ऑस्मॉटिक बॅलन्स चेंज होऊ शकतो त्या फोटोसिंथेटिक सेलचा ग्लुकोजमुळं, आणि म्हणून हा ग्लुकोज इनसोल्युबल फॉर्म मध्ये कन्वर्ट केला जातो, आणि तो आहे स्टार्च. सो स्टार्च इज फर्स्ट विजिबल प्रोडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस. ज्वारीची भाकरी असो, रोटी असो, किंवा चपाती असो, भात असो, बटाटा असो, रताळ असो, साबुदाण्याची खिचडी असो, आणखी काही भगर असो, काहीही असलं तरी ते स्टार्च आहे. या फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये विजिबल प्रोडक्ट कोणता दिसतो तर स्टार्च. फर्स्ट विजिबल प्रोडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस. This is C3 pathway. I hope you easily understand the process of C3 pathway. Thank you very much. आता C3 pathway as per NCERT. डिटेल प्रोसेस तर मी तुम्हाला सांगितली. पहा, पहिली स्टेप कोणती आहे? कार्बोझायलेशन. RUBP or RUDP is initial acceptor of CO2. It fixes CO2 in presence of RUDP carboxylase to produce finally 3-PGA. आणि या प्रोसेस मध्ये वॉटर पण लागतच. याला आपण म्हणतो कार्बोझायलेशन. या 3-PGA पासून 1,3-डाय-PGA नंतर त्याचं रिडक्शन होऊन 3-फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड तयार होतात 12 मॉलिक्युल्स. त्याला आपण रिडक्शन म्हणतो. रिडक्शन. It is a series of reaction leading to glucose formation. Here 2 ATP molecules for phosphorylation and 2 NADPH reduction per CO2 molecule are used. Fixation of 6 CO2 molecules and 6 turns of Kelvin cycles are needed to remove 1 glucose molecule in this pathway. Kelvin cycle 6 वेळा रिपीट व्हावं, त्यावेळी 1 ग्लुकोज बनणार. रिडक्शनची प्रोसेस होऊन फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड बनतात. त्या फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड 12 मॉलिक्यूल पैकी 6 मॉलिक्यूल 12 मॉलिक्यूल पैकी 2 मॉलिक्यूल पासून 12 मॉलिक्यूल पैकी 2 मॉलिक्यूल पासून 1 ग्लुकोज बनणार. 6 पैकी एकापासून ग्लुकोज मॉलिक्यूल बनणार. आणि शेवटी रिजनरेशन. Out of 12 molecules, 10 molecules of PGAL are used in regeneration of RUBP. आणि 6 पैकी म्हटलं तर 5 मॉलिक्यूल रिजनरेशन साठी यूज केले जातात. तिथं ATP मॉलिक्यूल यूज केला जातो लाईट रिॲक्शनचा आणि ADP बनतो. काय झालं मग? 6 CO2 फिक्स केले एका ग्लुकोज साठी, म्हणजे 6 O2, 18 ATP, 18 ADP बनले, 12 NADPH, 12 NADP बनले. हे लाईट रिॲक्शन साठी पुन्हा यूज करायला पाठवले जातात ADP NADP.